सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू चंदनचा स्लोवर स्वरूपाचा चेंडू, मात्र त्याला डिचिट केलं जातं. चेंडू जाते वशी क्षेत्रात पटकन त्याचे 2 धावा. सांघिक खातं खोललं जात आहे. यावेळेला दुसरा चेंडू चंदन ढवळ आपल्याला पाहायला मिळतोय. काय चेंडू होता, असा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि मात्र बॅक टू द पॅव्हलियन विनायक पांचाळ डीजे. फलंदाज मैदानामध्ये येतोय. फलंदाज वामन. यावेळेला गोलंदाज चंदन सुरेख गोलंदाजी करतोय. बॅटच्या पट्ट्यामधील आलेला चेंडू लास्टच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. सीमारेषा तुषार बॅटमधला. यावेळेला चंदनचा तरबूज समाचार घेतला जातोय. पुढील चेंडू राईट मोर विकेटचा मारा. यावेळेला मात्र खालीला चेंडू चकवा देतोय दोषी क्षेत्रामध्ये 2 धाब्यांसाठी. यावेळेला चंदन चेंडू मात्र चेंडू सुटला जातोय. मात्र परिवर्तन होतोय 2 धाब्यांमध्ये आणि 2 नावाचा फरक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट ओव्हर विकेटचा मारा असेल तो वामनसाठी. पहिला चेंडू स्लोवर स्वरूपाचा चेंडू आणि पंचांचा इशारा येणं बाकी. जोरदार अपील फलंदाज बाद डीजे. यावेळेला दुसरा चेंडू. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेरचा फूट टाकलेला चेंडू. यावेळेला थोडंसं मिसफील होतंय परंतु मात्र त्याचा परिणाम नाही. एकच धाव मिळते. मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती एरॉन नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू. सुरेख चेंडूची सांगता फायदा होतं. गोलंदाजांच्या मात्र इथे 3 लढ्या निघत आहेत. अशा परिस्थितीत मात्र गोलंदाजाचं कसं लागतंय ती गोलंदाजी करावी कशी. यावेळेला पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय एरॉन. हा मात्र सुरेख फटका सरळ रेषेमध्ये खेळलेला फलंदाजाला बीट करतोय एका क्षेत्ररक्षकाला परंतु दोन्ही क्षेत्ररक्षण करतोय. फील्ड करतोय 2 धावा. या गोलंदाजी पहिल्या षटकात 12 धावा चंदन वांगडा ठरला होता परंतु तदनंतर एरॉनने मात्र त्याची भरपाई करून टाकली आहे. त्याला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. एकच धाव मिळते. एका धावेने सांघिक धावसंख्येत बदल संभवतोय. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती तुषार. वेगवान गोलंदाज घोडगे एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं. हा चेंडू सुरेख चेंडू चांगल्या पद्धतीने फटका घेऊन काढलाय. चेंडूवरती मात्र दिनेश येतोय तोपर्यंत मात्र एकच धाव मिळते. एका धाव्यात पुन्हा एकदा तुषार. हा मात्र पंचांचा इशारा येणं बाकी. निर्धाव चेंडू. संघाचा विचार केला तर मात्र बलाढ्य असा संघ आपल्याला आज पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा तुषार गावणकर गोलंदाजी मार्कवरती. हो चेंडू पडल्यानंतर वेगवान चेंडू फलंदाजाला चकवा देणारा चेंडू निर्धाव जातोय. सुरेख चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी 19 धावा या धावफलकावरती. 3रं षटक प्रगती पथावरती. यावेळेला पुन्हा एकदा तुषार गावणकर. सुरेख फटका होता परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जातंय. निर्धाव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र गोलंदाज तुषार गावणकर आपण पाहतोय. या वेळेला पुन्हा एकदा धाव घेतोय चेंडू टाकण्यासाठी. हा मात्र थोडासा सोयर मारा. आखूट टप्प्याचा चेंडू. कोणते संघ पुढे जात आहेत पाहिजे. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र इतके वेगवान येतात की बॅटच्या पट्ट्यामध्ये मात्र फलंदाजाला मात्र ते चेंडू परतवणं कठीण होऊन बसलंय. एकेरी धावेवरती समाधान. धावसंख्या 21 धावा. सामना जिंकत पुढे आहे. सोनवणे संघ 1 सामना जिंकत पुढे आहे. भरणी संघ 1 सामना जिंकत पुढे आहे. तर उर्वरित संध्याकाळपर्यंत आपल्याला शेवटचे 3 संघ कोण ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला छोट्याशा फलंदाजाचा सुरेख कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू नैसर्गिक अडतो एका धावेवरती समाधान. आता 23 आता जो घेतलं 22 बॉल 5 यावेळेला वाईट चेंडू. 23 धावा या धावफलकावरती. 24 रे
यावेळेला आही चेंडू अवांतर स्वरूपाचा गोलंदाजी मार्गावरती यावेळेला पाहायला मिळते प्रसाद तेली आपल्याला पाहायला मिळते शेवटचं षटक धावसंख्या 25 धावा या धावफलकावरती फुलटॉपचा चेंडू आणि इथे झेलबाज फलंदाज हॅलो यावेळेला गोलंदाजी मार्गावरती रुपेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय फटका बसतो एक धाव मिळते आणि कोणत्याही प्रकारची संभावना नाही यानंतरचा सामना यावेळेला मोठा फटका खेळला जातोय चेंडू जातोय सीमारेषा पार जातोय की नाही पाहायचंय तिथे लाईनवर बसले त्यांनी सांगायचंय दोन धावा मिळत आहे दोन धावेने सांगितलं धाव फलक परावर्तित होतोय धावसंख्या बसते एक आव्हानात्मक धावसंख्या होईल